तर आपण नवीन धडा सुरू करणार आहोत, कारण आपला जो स्टॅटिस्टिक्स आहे ना पार्ट 1चा, तो आता संपलेला. आपण बघितलं ना मीन, मीडियन आणि मोड कसं फाइंड आउट करायचं ते. हो मॅम. लास्ट एक्सरसाइज आपली झाली होती. आता त्यातले काही वर्ड प्रॉब्लेम आहे ते आपण एक्झामच्या वेळी घेऊ, कारण आता जरी शिकवले तर तुमच्या लक्षात राहणार नाही ना, म्हणून. ठीक आहे मॅम, एकदा 7.1 जो आहे ना टॉपिक, तो एकदा परत घेशाल का? कोणता? मॅथ्स 1चा का? हो टीचर. कोणता लेसन आहे 7th वाला? टीचर, जो आपण मागे घेतला नाही का, आपला लास्ट आता जो होता तो स्टॅटिस्टिक्सचा. हो 7.1 बाकी आहे आपलं. टीचर, मी रेकॉर्डिंग पण शोधली पण मला भेटला नाही, आणि सरांनी शिकवला ना आम्हाला शाळेत, तर मला समजलाच नाही. हा, मग आपण जेव्हा रिव्हिजन रेकॉर्डिंग असणार ना. नाही मिळाली टीचर. बरं, मी विचारते मॅम ना. स्टॅटिस्टिक्सचे असणार, कारण पहिला लेसन आपण खूप वेळ, पहिली एक्सरसाइज आपली खूप वेळ शिकलेलो आपण. रिवाइज करू आपण परत. ठीक आहे. ओके मॅम. आता आपला जो सध्या आपला मॅथ्स पार्ट 2चा जो लेसन आहे लास्ट, तो आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर या लेसनचे जे नाव आहे ते आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. पृष्ठफळ आणि घनफळ. पृष्ठफळ आणि घनफळ. तर इथे आपल्याला काय काय शिकायचं या लेसन मध्ये. पृष्ठफळ आणि घनफळ हा जो धडा आहे याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे, तर सरफेस एरिया ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन, सरफेस एरिया ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आता त्याच्या आधी आपल्याला हे सरफेस एरिया काय असतो, व्हॉल्यूम कोणाला असतो, हे आपल्याला माहित पाहिजे. तर सरफेस एरिया याचा अर्थ एरिया आहे, तो क्षेत्रफळ आहे. तर आपण जे मराठीमध्ये पृष्ठफळ बोलतो ना, तो ऍक्च्युअली एरिया म्हणजे क्षेत्रफळच असतं. पृष्ठफळ का बोलतो, कारण ते पृष्ठ असतात, ते सरफेस असतात. आता आपल्याला वेगवेगळे हे जे 3 डायमेन्शनल डायग्राम आहेत, 3D शेप्स आहेत आपल्याला वेगवेगळे. म्हणजे आपण या सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये वेगवेगळ्या 3D शेपचा म्हणजे त्रिमितीय आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत, ज्याला 3 मिती आहेत. आता आपण अजूनपर्यंत जेवढे पण आपण अभ्यास केला आकृत्यांचा, त्या सगळ्या द्विमितीय आकृत्या होत्या, म्हणजे 2 डायमेन्शनल फिगर्स होते, डायग्राम्स होते. जसं की समजा लाईन आहे है ना, किंवा अँगल आहे. आता लाईन जरी असेल तर ही लाईन आहे, तर ही फक्त त्या आपण पेपरवर ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर अँगल आहे, पेपरवर ड्रॉ केलेली आहे ना. ट्रायंगल आहे, पेपरवर ड्रॉ केलेली आहे. म्हणजे आता हा ट्रायंगल आहे, तर हा ट्रायंगल फक्त काय करू शकतो, तुमच्या पेपरवर जे किंवा तुमचा जो प्रतल आहे, प्रतल म्हणजे प्लेन आहे, जो पृष्ठभाग आपला जो पान असतो, त्या पानावरची जागा तो घेतो, पण तो हवेमधली जागा नाही घेत, वरती असा नाही येत आहे, तो फक्त पानावरची त्या तेवढी जागा व्यापतो. वर्तुळ आहे, तर वर्तुळ पण पानावरची जागाच व्यापणार आहे, कारण ही जी जागा त्याने व्यापली हे त्याचं क्षेत्रफळ असं, जेवढी जागा ती आकृती व्यापते त्याचं ते क्षेत्रफळ असं है ना. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे चौकोन आहेत, आयत आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, यांना सगळ्यांना एरिया असतो. यांना सरफेस एरिया नसतो, कारण सरफेस त्यांचा एकच असतो, तो जो पृष्ठ आहे तो एकच आहे, सरफेस एकच आहे, जो त्या पानावरचा आहे. कळते का तुम्हाला की नाही कळलं? आता समजा ही एखादी मी समजा वस्तू तुम्हाला एखादी दाखवते, ही आता ही एक डिक्शनरी आहे, खूप अशी जाड अशी डिक्शनरी दिसते तुम्हाला, डिक्शनरी अशी जाड डिक्शनरी दिसते. हा, तर ही जी जाड डिक्शनरी आहे की नाही, हिला कसं आहे की हवेमधली पण तो जागा घेतो, म्हणजे ह्याला उंची येते ना, 3रं डायमेन्शन येतं. आता एक सिंगल पेज जर आपण घेतलं, एक साधं पान, जर एकच पान सिंगल पान जर घेतलं ना, तर तो फक्त रेक्टँगल आहे. सिंगल पानाला हाईट नसते, ते फक्त आपण तो फक्त जमिनीवरची जागा घेणार. पण असं पानावर पानं आपण असे जर एकमेकांवर असं रचत गेलो, तर त्याला एक हाईट मिळते.
म्हणजे आधी दोनच डायमेन्शन असतात. आधी दोन डायमेन्शन कोणते असतात? एक लेंथ असते आणि ब्रेड्थ असते, जी एका रेक्टँगलला असते. बरोबर आहे. आता एक पान, सिंगल पान जर आपण घेतलं तर तो रेक्टँगल आहे. सिंगल पेज जर या डिक्शनरी मधलं आपण घेतोय तर ते काय आहे? सिंगल पेज काय आहे? रेक्टँगल आहे, आयत आहे. पण असं अनेक पानं एकावर एक रचल्यानंतर आता रेक्टँगल जो आहे त्याला ऑलरेडी दोन डायमेन्शन असतात, लेंथ आणि ब्रेड त्याला असते. पण एकावर एक अशी पानं रचली की हे जे पुस्तक तयार झालं किंवा डिक्शनरी तयार झाली, याला एक तिसरं डायमेन्शन आलेलं आहे, हाईट. हे बघा, ही ना, ही त्याची लेंथ आहे. ही मोठी साईज असते, साईड असते, ती लेंथ आहे. ही जी आहे ही ब्रेड्थ आहे आणि ही जी आहे ना, ही हाईट असते. ही हाईट दिसते का? ही हाईट आहे, ही हाईट आहे, ही ब्रेड्थ आहे, ही लेंथ, ही ब्रेड्थ आहे आणि ही हाईट. याला एक हाईट मिळते. किंवा आपला जो बॉक्स असतो एखादा, तर त्याला हाईट असते आणि हाईट असल्यामुळे ते तिसरं डायमेन्शन होतं. म्हणून त्याला आपण 3 डायमेन्शनल फिगर्स असं म्हणतो किंवा 3 डायमेन्शनल डायग्राम असं आपण म्हणतो. आता जेव्हा पण कोणती आकृती 3 डायमेन्शनल असते तर त्याला एकच सरफेस नाही राहत. जेव्हा 2 डायमेन्शनल असते ना, तेव्हा त्याला एकच सरफेस असतो. जसं मगाशी सांगितलं की समजा रेक्टँगल आहे तर रेक्टँगलला एकच सरफेस आहे. जो आता हा रेक्टँगल आहे तर रेक्टँगलचा हा एकच सरफेस आहे, जो पानावर आपण काढलेला, एकच त्याला पृष्ठभाग आहे. तसं हा जो आहे, ही जी आकृती तयार होते, याला तिसरं डायमेन्शन पण आहे. याला 3 डायमेन्शनल फिगर आपण म्हणतो आणि ह्याला नाव आहे. आता अशा अशा प्रकारचे जे आपण वस्तू बघतो, आता ही दिसते तुम्हाला, मी दाखवते ती आकृती. बरं, तुम्हाला जर दिसत असेल, दिसते टीचर. तर हे पण एक तशीच आकृती आहे. म्हणजे याला पण 3 डायमेन्शन आहे. ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ही एवढी आहे ना, ही हाईट आहे ना. असं एक बॉक्स तयार होतो. हे जे जेवढे पण आपण बॉक्सेस बघतो ना, असे वाले, किंवा आपल्याकडे टाक्या असतात अशा, क्युबॉइड शेप म्हणतो आपण याला. हा जो 3 डायमेन्शनल फिगर तयार होतो याला क्युबॉइड असं म्हणतात किंवा इष्टिकाचिती मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? इष्टिकाचिती, किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण क्युबॉइड म्हणतो. तर या क्युबॉइडला 3 डायमेन्शन आहेत, लेंथ, ब्रेड्थ, हाईट. पण 3 डायमेन्शन जरी असले तरी त्याला सरफेसेस 6 आहेत, 6 पृष्ठभाग आहेत. जसं आता सिंगल जर 6 पृष्ठभाग कोणते, तर हा बघा, हा वरचा एक पृष्ठभाग आहे, त्याला हा पृष्ठभाग येतोय. बरोबर आहे. वरचा, आपण जर वरचा फक्त एवढा काढला तर तो एक सरफेस झाला. बरोबर आहे, वरचा हा भाग. यस मॅम. त्याच्यानंतर सेम तसाच आता वरचा जो पृष्ठभाग आहे ना, हा तुम्ही जर फक्त वरचा हा भाग काढला तर तो, आपण जर बाजूला केला तर तो रेक्टँगल असतो, सिंगल रेक्टँगल. ठीक आहे. तसा सेम हा तळाचा पण एक रेक्टँगल तयार होतो. बरोबर आहे. तो एक पृष्ठभाग आहे. त्याच्यानंतर समोरचा एक असा वाला रेक्टँगल आहे, हा दिसतो, हा रेक्टँगल आहे. यस मॅम. तसाच आता हा जसा आहे ना, हा जसा आहे ना तसाच हा पण आहे. आणि हा एक आहे आणि त्याच्या अपोजिट वाला हा एक आहे. असे एकूण 6 याचे पृष्ठभाग बनतात. 6 सरफेसेस आहेत याला, 6 सरफेसेस असतात. हा जो क्युबॉइड आहे ना, त्याला किती सरफेसेस असतात? 6. 6 सरफेस आहेत. कारण 6 रेक्टँगल आहेत बघा ना त्याच्यामध्ये. हा वरचा एक वेगळा रेक्टँगल तुम्ही काढू शकता, तळाचा वेगळा, बेसचा हा है ना. त्यानंतर या बाजूचा लेफ्ट साईडचा, राईट साईडचा एक, समोरचा एक आणि मागचा एक, असे मिळून एकूण 6 सरफेसेस याला असतात क्युबॉइडला. आपण एक क्युबॉइडच आहे. आपण डिक्शनरी आपण बघितले तर हे पण क्युबॉइडल शेपच आहे. 6 सरफेसेस आहेत त्याला. बरोबर आहे. कळलं? क्युबॉइड कळलं? क्युबॉइड. आता सेम तशीच आकृती असते, पण हे बघा,
आपण जो रुबिक्स क्यूब खेळतो की नाही, दिसतो का? हो टीचर. आपण याला क्युबॉइड आपण नाही म्हणत, पण हा तसाच आकृती आहे. फक्त एवढाच फरक आहे की क्युबॉइड मध्ये कसं असतं, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट वेगवेगळी असते. म्हणजे याची लांबी बघा, लांबी लेंथ जी आहे ती एवढी मोठी आहे, ही लेंथ आहे. आणि ही जी आहे ही ब्रेड्थ आहे, आणि हाईट छोटी आहे ना, ही एवढीच हाईट आहे. लेंथ, ब्रेड्थ, हाईट वेगवेगळी असते. हा जो असतो की नाही, हा पण तसाच आहे. याला पण 6 सर्फेसेस वगैरेच असतात सेम असे, पण सगळे स्क्वेअर वाले असतात. किंवा त्याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट तिन्ही पण कसं असतं, क्यूबचं लेंथ पण तेवढीच. हे बघा, ही लेंथ आपण पकडू, ही ब्रेड्थ आणि ही हाईट, ही ब्रेड्थ आणि ही लेंथ, तिन्ही पण तुम्ही जर का मेजर केलं तर सेम असतं. लेंथ, ब्रेड्थ, हाईट इक्वल असतं. मग याला म्हणायचं क्यूब. याला काय म्हणायचं, घन. क्यूब मराठीमध्ये घन म्हणतो आपण. काय आहे हा क्यूब आहे. कळलं? आणि याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट सेम असल्यामुळे त्याला आपण लेंथला पण आपण एल वापरतो, ब्रेड्थला पण एल वापरतो आणि हाईटला पण एलच वापरतो, कारण तिन्ही पण इक्वल आहेत ना म्हणून. तसं क्युबॉइडला नाही. क्युबॉइडला आपण एल बी एच, लेंथला एल, ब्रेड्थला बी आणि हाईटला एच असे आपण डिनोशन वापरतो, किंवा ते आपण अशा चिन्हाने दर्शवतो. लेंथ आपण एल ने दर्शवतो, ब्रेड्थ जी आहे ती बी ने दर्शवतो, हाईट जी आहे ती एच ने आपण डिनोट करतो. कळलं? हे आपलं झालं क्युबॉइड आणि क्यूब. तर यांना व्हॉल्यूम पण असतं. व्हॉल्यूम, आता सरफेसेस तर आहेत. सरफेस म्हणजे वरचे जे पृष्ठभाग आहेत असे 6 वाले सरफेस याला पण आहेत, क्यूबला पण. हा, मग आपण सरफेस एरिया काढतो. सरफेस एरिया म्हणजे जेवढे पण सरफेस आहेत. आता सरफेस एरियामध्ये पण वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत. सरफेस एरिया याचा, आता हा समजा क्युबॉइड आहे, तर क्युबॉइडचे सरफेस एरियाचे 2 फॉर्म्युले आहेत तुम्हाला. एक आहे वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, असा भाग आहे. असं फॉर्म्युला आहे एक, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आता वर्टिकल म्हणजे काय बघा, 2 फॉर्म्युलाज आहेत आपल्याला सरफेस एरियाच्या. व्हॉल्यूमचे वेगळे अजून फॉर्म्युले प्रत्येक आकृतीसाठी. आधी आपण क्युबॉइड बघूया. आपण आधी क्युबॉइड बघणार आहोत. क्युबॉइड अशा प्रकारचा असतो, म्हणजे याचा प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो. 6 सरफेसेस असतात आणि 6च्या 6 असे रेक्टँग्युलर असतात. असं हा, कळलं? ही जी आहे ही एल असते, ही बी असते, आणि ही जी आहे ही हाईट असते. आता क्युबॉइड मध्ये कसं असतं, 6 सरफेसेस आहेत टोटल, 6 सरफेसेस आहे ना. त्या 6 सरफेस मध्ये 6 सरफेस आपण वेगवेगळे 2 फॉर्म्युला एरियाचे बनवतो, सरफेस एरियाचे. म्हणजे पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे वर्टिकल सरफेस एरिया. वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आता वर्टिकल सरफेस एरिया म्हणजे काय, तर वर्टिकल सरफेस एरिया म्हणजे जे उभे पृष्ठ आहेत ना, उभे 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 असे. उभे म्हणजे कुठले येणार त्याच्यामध्ये, एक लेफ्ट येणार, पुढचा आणि मागचा, हे उभे आहेत. 4 उभे आहेत, आणि एक वरचा आणि खालचा जो आहे तो त्याच्यात नाही घ्यायचा. वर्टिकल सरफेस एरिया जो आहे, वर्टिकल सरफेस एरिया म्हणजे उभे पृष्ठफळ, आणि उभे म्हणजे जे उभे पृष्ठ आहेत त्यांचा एरिया असतो. कळते की नाही? उभे उभे. येस जसा मॅम. हा एक आहे, हा आणि हा, त्याच्यामध्ये वरचा रेक्टँगल आणि तळाचा बेसचा जो रेक्टँगल आहे, तळाचा रेक्टँगल नाही येत त्याच्यामध्ये वर्टिकल सरफेस एरिया. उभे वाले येतात, बरोबर आहे? कळतं का? हो मॅम. येस मॅम. तर त्याच्यामध्ये 4 रेक्टँगलचा एरिया आपण ऍड करतो, 4ही रेक्टँगल. आता 4 रेक्टँगलचा एरिया ऍड कसा काय होतो, आता समजा बघा, उभा रेक्टँगल इथे बघा तुम्हाला, आता खूप सोपं आहे, हे फॉर्म्युले तुम्ही पण बनवू शकता. आता रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ.
आता इथे 3 डायमेन्शन असल्यामुळे तुम्ही फॉर्म्युला थोडा काय करणार आहे, शेअर केली का मी स्क्रीन तुम्हाला? नो मॅम. नो मॅम. नाही. अच्छा, मला वाटलं शेअर केली. अच्छा, क्युबॉइड जो आहे त्याला 6 सरफेसेस असतात. आता उभे म्हणजे काय, ही आकृती दिसते तुम्हाला? उभे म्हणजे एक हा रेक्टँगल येतो, दिसतोय माझ्या हातात जे आहे ते दिसतंय? माझ्या हातातली वस्तू दिसते? हो मॅम. क्लिअर दिसते वस्तू? मी जे माझ्या हातात जे आहे ते दिसते ना? तर एक मिनिट. व्हर्टिकल मध्ये काय घेतो माहितीये का आपण? मी स्क्रीन परत शेअर नाही करत आहे. हा बघा, आता हा एक येणार रेक्टँगल, हा दिसतो रेक्टँगल तुम्हाला? हा रेक्टँगल. हो मॅम. आता हा जो रेक्टँगल आहे याचा एरिया कसा मिळेल सांगा मला? याच्या एरियामध्ये एक ही येणार आहे बाजू आणि एक ही येणार. आता ही जी आहे हिला आपण बघा, ही जी मोठी आहे ती लेंथ आहे ना, ही जी आहे ही ब्रेड्थ आहे आणि ही हाईट आहे. तर हा जर तुम्हाला एरिया पाहिजे या रेक्टँगलचा, तर लेंथ इंटू ब्रेड्थ एल इंटू बी नाही लिहायचं, कारण याच्यामध्ये एल डायमेन्शन येतच नाही. या रेक्टँगल मध्ये कोणते 2 डायमेन्शन येतात या रेक्टँगल मध्ये? एक येतं ब्रेड्थ येतं आणि दुसरी कोणती येते? हाईट. मग हा ब्रेड्थ इंटू हाईट आहे, याचा एरिया जो आहे या रेक्टँगलचा. हा, ब्रेड्थ इंटू हाईट. सेम असाच त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे हा आहे ना, तर त्याच्या अपोजिट साईडला सेम तसाच रेक्टँगल असतो. याच्यात पण 2 सेम डायमेन्शन आहेत बघा, ब्रेड्थ आहे आणि हाईट आहे. ब्रेड्थ आणि हाईट म्हणजे 2 ब्रेड्थ हाईट आहे. म्हणजे हे दोन दोन जे एकूण 4 रेक्टँगल आहेत व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये. 4 आहेत, 1 2 पुढचा आणि मागच्या बाजूचा. आता हे लेफ्ट आणि राईटचे दोन्ही सेम आहेत, बी इंटू एच, बी इंटू एच, बरोबर? बी इंटू एच. आता एक हा आहे, हा दिसतो सरफेस, हा वाला सरफेस. हो मॅम. आता याच्यामध्ये तुमचं कोणते डायमेन्शन येणार बघा? हे डायमेन्शन येणार आहे आणि हे आणि हे येणार. आता हे डायमेन्शन कोणतं आहे? हे डायमेन्शन बघा, ही मोठी आहे, ही छोटी, ही ब्रेड्थ होती आणि ही लेंथ आहे आणि ही हाईट आहे. मग या रेक्टँगल मध्ये काय येणार? या रेक्टँगल मध्ये ही लेंथ आणि ही हाईट येणार. मगाशी तुम्हाला हा दाखवलेला मी, याच्यामध्ये ब्रेड्थ होती आणि हाईट होती. आता हा दाखवते, हा तुम्हाला लेंथ आणि हाईट वाला आहे ना? ही लेंथ आहे, कळते की नाही? आणि हाईट एल एच वाला आहे. आणि सेम हा पण लेंथ आणि हाईट वाला आहे बघा, लेंथ आहे आणि हाईट आहे. कळते की नाही? नाही कळलं? 4 रेक्टँगल उभे आहेत आणि वरचा जो रेक्टँगल आहे, हा जो वरचा आणि हा तळाचा जो रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये लेंथ येते आणि ब्रेड्थ येते. म्हणजे वरचा जो आहे तो एल इंटू बी आहे हा, आणि हा खालचा पण एल इंटू बी आहे, कारण त्याच्या वरच्या रेक्टँगल मध्ये येतं लेंथ, ही लेंथ येते आणि ही ब्रेड्थ येते बघा. हा वरचा सरफेस बघतो आपण. आणि हे जे सरफेसेस आहेत याच्यामध्ये येणार लेंथ आणि हाईट, याच्यामध्ये येणार ब्रेड्थ आणि हाईट, है ना? याच्यामध्ये परत हे 2 जे अपोजिट वाले हे लेंथ इंटू हाईट वाले आहेत आणि हे 2 जे आहेत ते ब्रेड्थ इंटू हाईट वाले आहेत. आणि वरचा लेंथ इंटू ब्रेड्थ वाला आहे आणि तळाचा पण लेंथ इंटू ब्रेड्थ वाला आहे. असे 6 रेक्टँगल आहेत. नाही कळलं? समजलं मॅम. कळलं सगळ्यांना? यस हो मॅम. मॅम. टीचर.
दिसत आहे. कळलं सगळ्यांना? मग आता समजा व्हर्टिकल सरफेस एरिया, तर व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये 4 सरफेसेस येतात, बरोबर आहे. व्हर्टिकल म्हणजे उभे, उभेवाले 4 आहेत रेक्टँगल, एक लेफ्टचा, राईटचा, पुढचा आणि मागचा. वरचा आणि तळाचा आपण घेत नाही सरफेस व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये, बरोबर आहे. हो मॅम. मग व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये BH वाले 2 रेक्टँगल आणि LH वाले 2 रेक्टँगल असे येतात, कारण वरचा आणि तळाचा LB वाले ते नाही घ्यायचे आपण. समजते की नाही मी काय बोलते? हो टीचर. सगळ्यांना कळलंय? हो टीचर. हो टीचर. व्हर्टिकल सरफेस एरिया जो आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये 2 BH आणि 2 आपल्याला LH असतात. आधी आपण LH लिहू. 2 LH आणि 2 BH असे 4 सरफेसेस, म्हणजे LH वाले 2, LH प्लस LH है ना, आणि BH प्लस BH असे 4 रेक्टँगलचा एरिया येतो. पण आपण ते एकत्र करून 2 LH आणि 2 BH, ते पण अजून तुम्ही काय करू शकता, याच्यातून 2 आणि H कॉमन काढू शकता. बघा दोघांमधून दिसतंय 2H कॉमन काढता, आणि मग राहतं काय ब्रॅकेटमध्ये, 2H कॉमन काढल्यानंतर यातलं काय राहिलं, 2H कॉमन काढल्यानंतर कॉमन काढतो ना आपण, कॉमन कळतं का? दोघांमध्ये जे सेम दिसते, काय दिसते दोघांमध्ये सेम, आपल्याला 2 दिसतोय आणि H दिसतोय. तर दोन्ही पण कॉमन काढायचं, 2 आणि H, आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार, हे बाहेर काढलं आपण, कॉमन काढलं दोघांमधून, L प्लस इथे काय राहणार, लेन प्लस बी. बी. हा तुमचा व्हर्टिकल सरफेसचा ऍक्च्युअली फॉर्म्युला दिलाय, पण तो फॉर्म्युला कसा आला हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युलाच दिलेला आहे, पण फॉर्म्युला व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे कुठला एरिया ते माहित पाहिजे. तर व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे जे उभे सरफेसेस आहेत, व्हर्टिकल सरफेस आहेत 4, त्यांचा एरिया आपण ऍड करतो. त्याच्यामध्ये टोटल 6 सरफेस आहेत, पण आपल्याला व्हर्टिकल वाले पाहिजेत, म्हणून वरचा आणि तळाचा जो आहे त्याचा एरिया आपण घेत नाही त्याच्यामध्ये. कळलं? म्हणून व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला जो आहे तो 2H ब्रॅकेट L प्लस B असा होतो. कळलं का? त्यानंतर टोटल सरफेस एरिया आहे आपल्याला, टोटल दुसरा एक सरफेस एरिया, एक व्हर्टिकल सरफेस एरिया आहे आणि दुसरा टोटल सरफेस एरिया आहे. टोटल सरफेस एरिया म्हणजे पूर्ण जेवढे पण सरफेसेस आहेत त्यांचा एरिया. मग त्यांच्या एरियामध्ये मग ते जो वरचा रेक्टँगल आणि तळाचा रेक्टँगल पण ऍड होणार, म्हणजे 2 LB पण ऍड होणार, म्हणजे याच्यामध्ये 2 LB प्लस 2 BH प्लस 2 LH असं, बरोबर आहे. 6 सरफेसेसचा एरिया ना, कारण टोटल सरफेस एरिया, टोटल याचा अर्थ जेवढे पण सरफेसेस आहेत त्याचा एरिया काढायचा आपण. कळलं का? हो टीचर. फक्त याच्यातून आता कॉमन 2 काढा, कारण याच्यामध्ये फक्त तिघांमध्ये कॉमन जे दिसते ते 2 दिसते, म्हणून 2 कॉमन काढायचा आणि मग LB प्लस BH प्लस LH असा फॉर्म्युला बनतो. कळलं? टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. कळलं का?
सरफेस एरियाचे दोन फॉर्म्युला, एक व्हर्टिकल सरफेस हो एरिया. टीचर. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय आहे? व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2h ब्रॅकेट L प्लस बी, हा व्हर्टिकल सरफेस एरिया. आणि टोटल सरफेस एरिया मध्ये 2 ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH असं. कळलं का? हो टीचर. येस मॅम. आता व्हॉल्यूम असतं, आणखी एक फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा. आता व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम सरफेसेसशी रिलेटेड नाहीये. सरफेस एरिया वेगळा आणि व्हॉल्यूम वेगळा असतो. व्हॉल्यूम याचा अर्थ व्हॉल्यूमचा काही संबंध सरफेस एरियाशी नसतो. सरफेस म्हणजे काय? तुम्हाला जे पृष्ठभाग, वरचे पृष्ठभाग दिसतात त्यांचा एरिया असतो सरफेस एरियामध्ये. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? तर व्हॉल्यूम म्हणजे आता समजा हा बॉक्स आहे, हा क्युबॉइड आहे, तर या बॉक्स मध्ये काहीतरी आपण ठेवू शकतो, कारण हा 3D शेप आहे. 3 डायमेन्शनल शेपनाच व्हॉल्यूम असतो. आपण जे टू डायमेन्शनल डायग्राम बघितले, द्विमितीय आकृत्या बघितल्या, जसं रेक्टँगल आहे किंवा बघा आता हा जो आहे हा खूप सारे 6 रेक्टँगल एकमेकांना जोडून तयार झालेले, हा क्युबॉइड आहे, हा रेक्टँगल नाहीये. याचे सरफेसेस जे आहेत ते रेक्टँगलच्या आकाराचे आहेत. कळते का तुम्हाला? हा रेक्टँगल नाहीये, याचे जे 6 सरफेस आहेत ते रेक्टँगल आहेत आणि ते 6 रेक्टँगल एकमेकांना जोडून ही आकृती बनलेली आहे, म्हणून याला क्युबॉइड म्हणतो आपण. मग याला व्हॉल्यूम असणार. व्हॉल्यूम का असतं? कारण त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी स्पेस असते ना, हवेतली जागा ही वस्तू घेते, हवेमधली जागा घेणारी जी वस्तू आहे त्याला व्हॉल्यूम असतो. त्याच्या आतमध्ये जागा आहे ना, स्पेस असते ना आतमध्ये, बरोबर की नाही? बघा आतमध्ये स्पेस आहे की नाही, जागा आहे की नाही, याच्यात आपण काहीतरी ठेवू शकतो. तसं आपण नुसतं सिंगल रेक्टँगल घेतला, आता मी समजा तुम्हाला हा रेक्टँगल दिला आणि तुम्हाला सांगितलं की याच्यात काहीतरी ठेवून दाखवा, फक्त एक रेक्टँगल, तर याच्यात ठेवून दाखवू शकता का काही तुम्ही? याच्यामध्ये काही जागा आहे का याला? म्हणजे याच्यात आपण काही ठेवू शकतो का? रेक्टँगल मी तुम्हाला सांगितलं ना, रेक्टँगल जो आहे तो कोणत्या प्रकारची आकृती आहे? रेक्टँगल 2 डायमेन्शनल आहे की 3 डायमेन्शनल फिगर आहे? कोणत्या डायमेन्शनचा डायग्राम आहे रेक्टँगल? आयत. आयत काय आहे? द्विमितीय आहे की त्रिमितीय आहे? त्याला 4 बाजू राहतात मॅडम. हा, 4 बाजू राहतात, 4 बाजू आहेत, पण त्या 4 बाजू म्हणजे एक लेंथ असते, 2 लेंथ असतात, 2 ब्रेड्थ असतात. पण ते हवेतली जागा घेतात का? हाईट आहे का त्याला? हाईट नाहीये त्याच्या. रेक्टँगल म्हणजे फक्त जमिनीवरची जागा तो व्यापू शकतो, हवेतली जागा तो घेत नाही. किंवा आपण त्याला व्हॉल्यूम म्हणजे काय, तर स्पेस तयार झाली पाहिजे आतमध्ये, जेणेकरून आपण त्याच्यात काहीतरी ठेवू शकतो. मग ते कधी होईल? जेव्हा त्याला काहीतरी हाईट मिळेल, बरोबर ना? तिसरं डायमेन्शन जेव्हा येईल ना, हाईट हे तिसरं डायमेन्शन असतं. कारण आधी तुमचा नुसता रेक्टँगल हा 2 डायमेन्शनल डायग्राम आहे, 2च आहे, लेंथ आहे आणि ब्रेड्थ आहे. त्याला म्हणजे 4 बाजू असतात पण डायमेन्शन 2च आहेत, एक लेंथ आणि एक ब्रेड्थ. तिसरं डायमेन्शन जेव्हा त्याला मिळतं, हाईट, तेव्हा ती त्रिमितीय आकृती बनते आणि तेव्हा त्याच्यामध्ये स्पेस तयार होते आणि आपण काहीतरी त्याच्यामध्ये वस्तू ठेवू शकतो. नाही कळलं का? कळलं टीचर. रेक्टँगल वेगळा आणि क्युबॉइड वेगळा. क्युबॉइडचे 6 सरफेसेस रेक्टँग्युलर आहेत, रेक्टँग्युलरच्या आकाराचे आहेत, पण 6 सरफेसेस आहेत. ते 6 सरफेसेस आपण जोडून क्युबॉइड बनवलेले. त्याचा सिंगल सरफेस जर आपण काढला, एक रेक्टँगल, तो रेक्टँगल आहे, त्याला व्हॉल्यूम नाहीये. पूर्ण क्युबॉइडला व्हॉल्यूम आहे. कळते का? व्हॉल्यूम जर आपल्याला क्युबॉइडचा पाहिजे तर क्युबॉइडच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सोपा आहे फार, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड.
लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग हे जे 3 फॉर्म्युलाज आहेत हे आपल्या क्युबॉइडचे फॉर्म्युलाज आहेत. क्युबॉइड आकृती लक्षात ठेवायची आणि डोक्यात पक्का फिक्स करून ठेवायचं की क्युबॉइडच्या आकाराच्या कोणत्या बरं वस्तू असतात. कोणत्या वस्तू असतात क्युबॉइडच्या आकाराच्या, सांगा बघू. अशा आकाराच्या आपण अनेक वस्तू आपण नेहमीच्या वापरात बघतो. कोणत्या असतात? आताच मी तुम्हाला दाखवलं, आपली पुस्तकं वगैरे जी आहेत. हा बरोबर, ब्रिक. बरोबर, ब्रिक. बरोबर. वीट जी आहे ते वीट तर एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. आपली पुस्तकं, कंपास बॉक्स असतो. आपल्याकडे वेगवेगळे बॉक्सेस ज्याच्यामध्ये आपल्याकडे काहीतरी आपण भरून आणतो किंवा भरून नेतो असे, किंवा टाक्या असतात आपल्याकडे मोठ्यावरती आपण लावतो त्या टाक्या, त्या पण क्युबॉइड शेपच्या असतात. कळलं क्युबॉइड काय आहे? एकदम डोक्यात फिक्स करून ठेवायचं क्युबॉइड, कारण आपल्याला हे 10वीला पण आहे सेम. कळलं? Yes, ma'am. मग इथे 3 फॉर्म्युला आहेत क्युबॉइडचे. एरिया ऑफ वर्टिकल सरफेस ऑफ क्युबॉइड 2L + B × H. हा सेम फॉर्म्युला आहे, मी सांगितलंय तोच आहे, वेगळा काही नाही. फक्त त्यांनी हा जो H आहे तो इकडे लिहिलाय, इकडे H लिहिलाय, मी आधी लिहिलाय तो तसा पण मल्टिप्लाय होणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड मध्ये 2 ब्रॅकेट LB + BH + LH आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड L × B × H. ठीक आहे. आता क्यूब आला. क्यूबचं कसं असतं? क्यूब हा बघा, हा आपण रुबिक्स क्यूब खेळतो, याचं कसं लेंथ ब्रेथ हाईट सेमच आहे. त्याच्यामुळे ह्याचे जे सरफेसेस आहेत ना हे रेक्टँग्युलर नाही तर हे स्क्वेअर शेपचे असतात. ह्याचे जे सरफेस आहे बघा, स्क्वेअर आणला ना, हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, आणि याची लेंथ ब्रेथ हाईट सगळं सेमच असतं. मग वर्टिकल, आता जर याचे प्रत्येक सरफेस जर स्क्वेअर आहे तर प्रत्येक सरफेसचा एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? स्क्वेअर. बाजू गुणिले बाजू. बरोबर, बाजू गुणिले बाजू. आता हा एक स्क्वेअर आहे, त्याचा फॉर्म्युला L × L. L × L म्हणजे साइड इंटू साइड, बाजू गुणिले बाजू. त्याला आपण L × L बोलतो. L × L म्हणजे L². बाजूचा वर्ग. आता याला टोटल 6 सरफेसेस आहेत ना. 6 सरफेसेस मध्ये आता समजा वर्टिकल सरफेसचा एरिया पाहिजे, तर वर्टिकल म्हणजे 4 सरफेसेसचा एरिया. आता प्रत्येक सरफेसचा एरिया L² असणार, कारण 6च्या 6 सरफेसेस काय आहेत? त्याचे स्क्वेअर आहेत. त्यामुळे वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब जर विचारलं तर 4L², कारण 4 सरफेसेस वर्टिकल आहेत ना. टोटल 6 सरफेसेस आहेत, पण वर्टिकल मध्ये 4च येतात, उभे 4च येतात. म्हणून वर्टिकल सरफेस जो एरिया जो आहे तो 4L², कारण या स्क्वेअरचा L², इकडे L² असे 4L² आहे. कळते का? वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब, हा क्यूब आहे. नाही कळलं? काही कळलं की नाही? हा, तर कळलं का तुम्हाला 4L² कसं आलं वर्टिकल सरफेस एरिया? यस मॅम. हा, टोटल सरफेस एरिया काय येईल सांगा? टोटल सरफेस किती सरफेस आहेत टोटल? याला क्यूबला किती सरफेसेस आहेत? 6. मग 6 स्क्वेअरचा एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे 6L² आहे ना. आणि जर याच्यामध्ये व्हॉल्यूम तुम्हाला पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम म्हणजे काय? तर लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. पण लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट जर केलं तर L आणि L, कारण ब्रेथ पण तेवढीच आहे, हाईट पण तेवढीच आहे, म्हणून 3 वेळा L मल्टिप्लाय होणार, म्हणून L³ येणार.
याचं कसं एल बी एच वेगळं वेगळं आहे म्हणून एल इंटू बी इंटू एच लिहितो आणि इथे एल इंटू एल म्हणजे एल क्यूब असा व्हॉल्यूम आहे क्यूबचा. कळते का? हे फॉर्म्युला कसे बनतात ना मी ते सांगते तुम्हाला. कळलंच का ना? येस मॅम. येस मॅम. यस मॅम. तर आपल्याला पुढची जी आकृती आहे ती आहे सिलेंडर. सिलेंडर वृत्तचित्र. वृत्तचित्र. ठीक आहे, वृत्तचित्र आहे. आता वृत्तचित्र जी आहे ना, वृत्तचित्रीच्या आकाराचे पण खूप साऱ्या गोष्टी आपण वस्तू बघतो म्हणजे भरपूर साऱ्या वस्तू वृत्तचित्रीच्या. जशा आता बघा हा बॉक्स दिसतो, डब्बे असतात त्या आपल्या ह्या अशा डब्बे, पावडरचा डब्बा असतो है ना, खूप सारे आपले स्टीलचे डब्बे वगैरे गोलवाले असतात. दिसतं का? चित्र दिसते का? नाही मॅम ते सेपरेट हा तर दिसतात. असा आकार है ना, हे वृत्तचित्र. वृत्तचित्रीचं कसं असतं माहितीये का? हे बघा हा पण पावडरचा आपला डब्बा असतो किंवा डब्बे बघा स्टीलचे आपले गोलवाले असे असे डब्बे असतात असे. हा बरोबर. टीचर ग्लास पण येऊ शकतो ना? ग्लास, हा ग्लास येऊ शकतो ना, सरळवाला. पण काही काही ग्लास असे असतात, असे वाले ग्लास. काचेचा ग्लास मॅम. हा काचेचा ग्लास असतो तो, बरोबर, काचेचा ग्लास येऊ शकतो है ना. तर हा वृत्तचित्र आकार. ठीक आहे, हे वृत्तचित्र. आता वृत्तचित्रीचं कसं असतं, आता वृत्तचित्रीला किती सरफेसेस असतात जसं लोकवन. हा तर याच्यामध्ये क्यूब आणि क्युबॉइड मध्ये कसं असतं, क्यूब आणि क्युबॉइड मध्ये 6 सरफेसेस असतात टोटल. बरोबर आहे, हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. क्यूब आणि क्युबॉइडला 6 सरफेसेस आहेत. बरोबर आहे, 6 सरफेसेस क्यूब क्युबॉइडला. यस मॅम. आता ह्याच्यामध्ये 6च्या 6 सरफेसेस आहेत ना, हे सपाट आहेत, फ्लॅट सरफेसेस आहेत. दिसतंय? फ्लॅट आहेत, सपाट आहेत. कुठले पण उभे बघा, वरचा बघा, तळाचा बघा, सपाट पृष्ठभाग आहे, सपाट है ना, फ्लॅट सरफेसेस आहेत. 6च्या 6 सरफेसेस फ्लॅट आहेत याचे, क्यूबचे पण आणि क्युबॉइडचे पण. क्युबॉइडचे पण 6 सरफेस फ्लॅटच आहेत है ना, असे फ्लॅट आहेत. हा जो आहे ना, हा इष्टिकाचे वृत्तचित्र सिलेंडर. सिलेंडर मध्ये किती सरफेसेस आहेत ते आपण बघू आधी. सिलेंडर मध्ये टोटल आहे ना बघा, हा वरचा एक सरफेस आहे, दिसतो वरचा सरफेस, हा दिसतो. येस मॅम. हा सपाट आहे, हा सपाट आहे. पण हा कोणत्या आकाराचा आहे? कोणत्या आकाराचा आहे? सपाट आहे पण कोणत्या आकाराचा आहे? दंडगोल. काय आहे? दंडगोल. अर्धगोल? दंडगोल. नाही नाही, फक्त वरचा बघा, वरचा सरफेस फक्त एवढाच. हा कट करायचा आपण, वरचा सरफेस जर कट केला तर कोणता आकार बनेल? फक्त वरचा एवढा एवढा, पूर्ण नाही. वरचा सरफेस कट केला तर कुठला आकार आहे? हा जसा हा वरती दिसतो ना, तो फक्त तेवढा कट केला तर कुठला आकार आहे हा? गोल. गोल नाही म्हणत त्याला, गोल वेगळा. गोल हा 3D आहे, याला आपण वर्तुळ म्हणतो, वर्तुळ. वर्तुळ. वर्तुळ आणि गोल मध्ये फरक आहे. मराठीमध्ये वर्तुळ ही 2 डायमेन्शनल डायग्राम आहे, कारण वर्तुळ ही फक्त जमिनीवरची जागा व्यापते. आता मी समजा ह्याचा वरचा भाग कापला तर तो वर्तुळ आहे, तो फक्त आता तो सरफेस आहे ना, हा हा वर्तुळ आहे. हा फ्लॅट आहे, सपाट आहे. यस मॅम. जसं याचा बघा, याचा पण
वरचा पृष्ठभाग सपाट होता, पण याचा आकार कोणता होता? याचा वरचा पृष्ठभाग, याचे सगळेच पृष्ठभाग सारख्याच आकाराचे होते. कोणत्या आकाराचे होते? आकार कोणता आहे? पृष्ठभागाचा पृष्ठ, हा चौरस, बरोबर, चौरस आहे वरचा पृष्ठभाग. फक्त पूर्ण आकृती तुमची क्यूब आहे. असे 6 चौरस एकमेकांना जोडून आपला क्यूब तयार होतो, घन तयार होतो. पण एक सिंगल पृष्ठभाग बघायला गेलं, वरचा फक्त पृष्ठभाग, तर तो चौरस आहे. कारण चौरस, वर्तुळ हे फक्त जमिनीवरची जागा व्यापणारे पृष्ठ आहे, ते हे पृष्ठ आहे. पूर्ण आकृती जी बनली ती 3D बनली. मी काय बोलते कळते का तुम्हाला? येस मॅम. आता याच्यामध्ये पण वरचा पृष्ठभाग आहे तो आहे सपाट, फ्लॅट आहे, पण सर्क्युलर आहे, वर्तुळाकृती. सपाट आहे, वर्तुळाकृती. सेम तसाच तळाचा पण भाग असतो. तळाला पण वर्तुळच असतो आणि सपाट असतो, बरोबर आहे? येस मॅम. म्हणजे वरचा पण वर्तुळाकृती सपाट पृष्ठभाग वरचा, आणि तळाचा पण वर्तुळाकृती सपाट पृष्ठभाग, बरोबर? हे 2 झाले पृष्ठ, हे 2 झाले वरचा आणि तळाचा. आता मधला जो पृष्ठ आहे ना, हा मधला, हा तुमचा सपाट नाहीये बघा, हा फ्लॅट नाहीये, हा कर्व्ड आहे, वक्र भाग आहे, असं आहे. इतर तसे ह्यांचे सपाटच होते उभे, पण क्युबॉइडचे सगळे सरफेस सपाट होते बघा. असं आहे का? कर्व्ड वाला आहे का याचा सरफेस? नो मॅम. सपाट आहे. कळलं का? पण सिलेंडरचा जो मधला पृष्ठभाग आहे, हा मधला वरचा आणि तळाचा सपाटच आहे, पण मिडल वाला जो सरफेस आहे तो कसा आहे? वक्र आहे. वक्र बोलतो आपण, कर्व्ड, असा वक्र झालेला आहे. कळलं का? बरोबर बोलते का मी? येस मॅम. तर असे ह्याला एकूण 3च पृष्ठ आहेत. याला वृत्तचितीला 3च पृष्ठभाग आहेत. सिलेंडरला 3च सरफेसेस असतात. 2 फ्लॅट सरफेसेस जे सर्क्युलर आहेत, म्हणजे वर्तुळाकृती आहे, जे फ्लॅट आहे, आणि मधला जो आहे तो कर्व्ड पार्ट आहे, म्हणजे कर्व सरफेस आहे. कळलं? हा, असे 3 सरफेसेस आहेत टोटल. त्याला 3 सरफेस. जसे क्यूब आणि क्युबॉइडला दोघांना पण 6 सरफेस आहेत ना, पण याला फक्त 3च सरफेस असतात. आता वृत्तचिती जी आहे तिच्यामध्ये वरती वर्तुळ आहे बघा, हा वर्तुळ आहे ना. आता हा आपण पेपरवर काढताना आपण अशी आकृती काढतो, पण अशी ऍक्च्युली नसते, अशी नसते, ती अशी असते. मधला पृष्ठभाग असा आहे त्याचा. पण आता पेपरवर तर 2Dच काढावं लागेल, पण आपण इमॅजिन करताना 3D इमॅजिन करायचंय. कारण आता पेपर आहे तर आपल्याकडे लिमिटेशन आहे. पेपरवर तर आपण 3 डायमेन्शनल आपण ड्रॉ, ज्यांची ड्रॉइंग खूप चांगली आहे ते आजकाल पेपरवर पण 3D डायमेन्शनल फिगर्स काढतात. पण आता मी तर एवढंच काढू शकते, माहिती ना. आजकाल छान छान असे 3D पण असे काढतात डायग्राम पेपरवर, वेगळा स्किल वापरत. तर हा असं समजा की मधला जो आहे तो सपाट नाहीये, तर तो कर्व्ड आहे सरफेस. तर हा तुमचा एक सरफेस आहे जो वरचा सरफेस आहे. हा पहिला आहे, हा दुसरा सेकंड आहे, आणि हा थर्ड आहे. याच्यामध्ये पहिला आणि तिसरा दोन्ही पण सर्क्युलर आहेत, हा वर्तुळाकृती आणि फ्लॅट सरफेसेस आहेत, बरोबर. आणि दुसरा कर्व्ड आहे. तर याचे सरफेस एरियाचे 2 फॉर्म्युले आहेत. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर म्हणजे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ का? मगाशी उभे पृष्ठफळ होतं बघा, व्हर्टिकल सरफेस एरिया होता. क्यूब आणि क्युबॉइड मध्ये वक्र भाग नाहीये, कर्व्ड पार्ट नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये कर्व सरफेस एरिया नसतो. त्याच्यामध्ये व्हर्टिकल सरफेस एरिया असतो, जो उभे पृष्ठ आहेत 4. फरक कळतो का तुम्हाला? इथे जे विचारलंय ते कर्व्ड का? कारण मधला जो पार्ट आहे तो कर्व्ड पार्ट आहे, कर्व सरफेस आहे. कळते की नाही? येस मॅम. मी Yes, तुम्हाला ma'am. डिटेल सांगते, तुम्हाला असं माहित पाहिजे म्हणून, आणि आपल्याकडे थोडा वेळ आहे आता, आपला शेवटचा धडा राहिलाय म्हणून. नाहीतर तो फटाफट तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाच दिले असते, बरोबर.
आता कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे मधला जो सरफेस आहे त्याचा एरिया 2πr(h) असा आहे. बरोबर. आता तुम्हाला समजा मी असा फॉर्म्युला तुम्हाला विचारला, बेस एरिया ऑफ सिलेंडर विचारला, तर सांगा मला काय येईल फॉर्म्युला. बघूया कोण सांगतो. बेस 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 म्हणजे तळाचा, तळ हा तळ आहे, पायाचे क्षेत्रफळ सिलेंडरच्या. काय येईल बेस एरिया ऑफ सिलेंडर? πr²h. πr²h. बेस एरिया पाहिजे, बेस एरिया. बेस म्हणजे बेसला काय आहे, बेस कोणत्या आकाराचा आहे? बेस म्हणजे खालचा पृष्ठभाग, तो कोणत्या आकाराचा आहे? वर्तुळ. वर्तुळ. मग त्याचा एरिया सांगा. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला वापरायचा तिथे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र नाही माहिती? πr². πr². बेस एरिया पाहिजे ना, फक्त वरचा जो वर्तुळ आहे त्याचा एरिया पाहिजे. बरोबर आहे. πr². आता मला सांगा वरच्याचा एरिया काय असेल? पहिला जो सरफेस आहे वरचा, त्याचा एरिया काय असेल वरच्या सरफेसचा? अरे वरचा सरफेस पण काय आहे? वरचा सरफेस πr². कारण सेमच आहेत ना सर्कल, आणि असं आहे का वेगवेगळे सर्कल आहे? वरती जेवढा असतो तेवढ्याच त्रिज्येचा तळाचा पण वर्तुळ सेमच असतो. कळलं का? कळतं की नाही? हा, मग वरच्या पण सरफेसचा एरिया πr² आहे. बघा हा वरचा जो सरफेस आहे त्याचा πr². मधला जो सरफेस आहे तो कर्व्ड सरफेस आहे, त्याचा एरिया 2πrh आहे. आणि तिसरा जो तळाचा सरफेस आहे तो पण सर्कल आहे, मग त्याचा पण πr². मग असा πr². आणि मग तुम्हाला जर टोटल सरफेस एरिया विचारला, टोटल सरफेस एरिया म्हणजे तिन्ही सरफेसचा एरिया मिळून, 3 सरफेस आहे ना, त्यांचा एरिया मिळून तुम्हाला विचारलं तर ह्या तिघांचं पण ऍडिशन करायचं. πr² अधिक 2πrh अधिक πr². कळलं का? येस मॅम. आता तो शॉर्टकट मध्ये जर बनवला फॉर्म्युला, तर मग आपला जो टोटल सरफेस एरिया बनतो त्याचा फॉर्म्युला कसा बनेल माहित आहे का? सोपा बनेल. πr² म्हणजे 2πr² येतील. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला असा बनतो, तुम्हाला बनवून दाखवते कसे फॉर्म्युले बनतात. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, एवढे कसे बनतात हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी त्याला सरफेसेस किती आहेत, प्रत्येकाचा एरिया कसा काढायचा हे माहित पाहिजे आपल्याला. 2πr² म्हणजे वरचा πr² आणि तळाचा πr² मिळून 2πr². आणि मधला जो आहे कर्व सरफेस त्याचा एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया आहे 2πrh. बरोबर. आता याच्यामध्ये कॉमन 2 आहे, पाय आहे आणि r पण आहे बघा दोघांमध्ये, 2πr. इथे r² आहे म्हणजे 2 r आहेत, त्याच्यातला एक r आपण कॉमन काढू शकतो, बाहेर काढू शकतो. म्हणजे 2π आणि r या दोघांमधून कॉमन निघणार. 2π आणि r का कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहणार? पहिल्यामध्ये काय शिल्लक राहील? 2πr कॉमन काढलंय याच्यातून समजा 2 पण बाहेर काढला, पाय बाहेर काढला आणि एक r बाहेर काढला,
तर याच्यामध्ये काय शिल्लक राहील? मॅम आर. एक आर राहतो ना, कारण आर स्क्वेअर आहे की नाही. एक आर हो आपण मॅम. कॉमन, हा मॅम. हा, मग 2 पाय आर कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये आर शिल्लक राहील आणि दुसऱ्यामध्ये काय शिल्लक राहील? याच्यातलं पण 2 पाय आर कॉमन काढलंय, H. एच. मग असा तुमचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला बनतो. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 2 पाय pi आर R plus H. प्लस एच. आणि नुसतं कर्व सरफेस विचारलं तर 2 पाय आर एच. जो मधला सरफेस आहे त्याचा एरिया विचारला तर 2 पाय आर एच. बेसचा एरिया विचारला तर पाय आर स्क्वेअर. आणि 3 बेस म्हणजे तळाचा जो वर्तुळ आहे त्याचा एरिया. आणि टोटल सरफेस म्हणजे तिन्ही सरफेसचा एरिया टोटल मिळून विचारलं तर 2 पाय आर ब्रॅकेट आर प्लस एच. कळलं सर्वांना? बाकीचे फॉर्म्युला आपण नंतर घेऊया. ठीक आहे, हे फॉर्म्युला पाठ करा, आपली वेळ संपली. ठीक आहे, बाय. फॉर्म्युला पाठ करायचे जेवढे शिकवले तेवढे. मॅम आम्ही ठीक आहे 17 फॉर्म्युले पाठ केले शाळेत. हो मॅम, शाळेत पाठ करायला सांगितले होते. झाले मग पाठ? हो मॅम. हो. बरं, व्हेरी गुड. आता मग काय आपण गणित शिकायची. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की किती सरफेस, प्रत्येकाला किती किती सरफेसेस असतात हे आपल्याला माहित पाहिजे. सिलेंडरला किती सरफेसेस आहेत? वृत्तचितीला किती पृष्ठभाग? 3. क्युबॉइडला, इष्टिका चितीला 6. 6. 6. आणि क्यूबला 4. 6. बरोबर. ठीक आहे, चालेल. आपलं आपण पुढचं नेक्स्ट लेक्चरला शिकूया. बाय. थँक बाय यू. मॅम, गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. थँक्यू.